नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सिद्धी समर्थ एज्युकेशनमध्ये. आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर 10 ओळी भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वांना नमस्कार. आज मी तुम्हाला आपले थोर राष्ट्रनेते लोकमान्य टिळक यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. ते एक महान स्वातंत्र्य सैनिक, थोर शिक्षक आणि समाजसुधारक होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही त्यांची गर्जना आजही आपल्या मनात देशभक्ती जागवते. लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्यात एकता निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती सुरू केली. त्यांनी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांच्या अथांग देशसेवेमुळे आणि लोकप्रियतेमुळे जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली. अशा या भारताच्या महान सुपुत्राला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.